नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे ना लायक पत्रकार. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोण आहे पत्रकार, त्याला असं का म्हणायचं आणि कशासाठी म्हणायचं. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तर मित्रांनो, झाले असं की 2 दिवसापूर्वी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलवर त्याचे जे कार्यकारी संपादक आहेत मनोज भोयर यांनी एका पत्रकाराची मुलाखत घेतली. तो पत्रकार जो बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो किंवा एक निर्भीड सच्चा पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा पत्रकारांची मुलाखत घेतली. आणि त्या पत्रकाराने त्या मुलाखतीमध्ये जे काही मुद्दे मांडले ते जर ऐकलं तर जो बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे, आंबेडकरी विचारधारेच्या धारेला धरून चालणारा कार्यकर्ता आहे, याच्या मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि मित्रांनो, मी खरं की खोटं बोलतोय, तुम्ही ही मुलाखत ऐकली तरी तुमचं काय प्रतिक्रिया आहे ती कळेलच. तर मित्रांनो, ही जी काही 20-22 मिनिटाची मुलाखत आहे, यामधला एक मिनिटाचा भाग मी तुम्हाला ऐकवतोय, ऐका. पण ते बी टीम 19ला होतेच ना, त्यांच्यावर काँग्रेसने आरोप केला होता, पत्रकारांनी नव्हता केला, काँग्रेसने आरोप केला होता. त्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे जी साधन सामुग्री आली ही सर्व देवेंद्र फडणवीसांनी पुरवलेली होती असा जाहीर आरोप झालेला आहे. तुम्ही ओवेसींशी जाऊन बोला प्रकाश आंबेडकरांबद्दल, तुम्हाला सत्य कळेल. प्रकाश आंबेडकरांनी 2019च्या निवडणुकीमध्ये काय केलं. ती बी टीमचा आरोप उगाच नाही झालेला आहे. अचानक तुम्हाला हेलिकॉप्टर मिळालं, अचानक हे मिळालं, कुठून आलं. एक सभा घ्यायला, लाखांची सभा घ्यायला तुला माहिती किती खर्च येतो, काही कोटी रुपये खर्च येतो. हे पैसे कुठून आले. पण आपल्या सभा होत आहेत मोठ्या मोठ्या, काँग्रेसवाले एलईडी लाईट्स लागतायत मागे. अमरावतीची जी सभा होती त्याला सुद्धा साधन सामुग्री कुणी पुरवली हे तपासा असा आरोप स्थानिक लोक करतायत काँग्रेसवाले. आता त्याच्यामध्ये मी शिरू इच्छित नाही, पण बाळासाहेब आंबेडकरांनी 1990 पासून जे राजकारण केलेलं आहे, त्यांनी आंबेडकर नावाचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांनी सतत सौदेबाजीचं राजकारण केलंय. तिसरा कोणी नसून त्यांचं नाव आहे निखिल वागळे. आणि यामध्ये त्यांनी जे काही आरोप केलेत मित्रांनो, ते आरोप आपण प्रथम बघूया आणि त्याच्यावर नंतर त्याचं स्पष्टीकरण देऊया. पहिला आरोप असा आहे की 2019ला भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीचा फायदाच झाला आणि त्याचा तोटा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. ओके. दुसरी गोष्ट ते असं सांगतायत की 2018ला जे काही भीमा कोरेगावची दंगल झाली, या दंगलीमध्ये च्या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होते आणि जे काही फंडिंग होतं यांच्या आता याला सभेला, हे सगळं देवेंद्र फडणवीसांकडून होतंय असं त्यांच्या म्हणण्याचा थोडक्यात अर्थ आहे. तिसरा जो मुद्दा आहे त्यांचा, तर असुद्दीन ओवेसी हे बाळासाहेबांबरोबर होते, त्या बाळासाहेबांबद्दल सर्व काही माहिती त्यांच्याकडे आहे. चौथा जो मुद्दा आहे त्यांचा की ते असं सांगतायत की 2018च्या दंगलीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कोणाला तरी पाठीशी घालतायत. पाचवा मुद्दा त्यांचा असा आहे की बीजी कोळसे पाटील जे आहेत, हे बीजी कोळसे पाटील त्यांच्या सर्व सभेमध्ये की त्यांच्या मिटिंगामध्ये सर्व असायचे, त्यामुळे त्यांना सर्व काही माहिती आहे. सहावा मुद्दा त्यांचा असा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल यांची भेट घ्यावी आणि इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करावा. सातवा मुद्दा त्यांचा असा आहे की बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकर नावाचा फायदा घेत आहेत. आठवा मुद्दा त्यांचा असा आहे की ते म्हणतायत की ते 12-12 जो फॉर्म्युला देत आहेत तो फॉर्म्युला चुकीचा आहे, त्यांची एवढी कॅपॅसिटी किंवा एवढी ताकद नाहीये. आणि 9वा जो मुद्दा आहे त्यांचा, ते म्हणतायत या आंबेडकरांची ताकद जी आहे, मतांची टक्केवारी फक्त 4%. आता हे सर्व मुद्दे जर बघितले तर हे निखिल वागळे आज बोलतायत 2019, आज 19 आणि 5 24, म्हणजे आता 24 चालू आहे, 4 वर्ष संपत आले, 5 वर्ष होत आले, तर आत्ता निखिल वागळे बोलतायत. आणि ते का बोलतायत हे समजायला तयार नाही. तर त्यांचं पहिलं जे काही मुद्दा आहे की 2019ला जे इलेक्शन झालं त्यामध्ये काँग्रेसचा तोटा झाला, तर भारतीय जनता पार्टीला फायदा, म्हणजे ती बी टीम आहे आणि त्याचं सर्व फंडिंग हे भारतीय जनता पार्टी करते त्यांच्या मिटिंगांचं किंवा त्यांच्या ज्या सभा आहेत त्याचं
फायनान्शियल सगळं भारतीय जनता पार्टी करते असं त्यांचं मत आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचा जन्म 24 मार्च 2019ला झालाय. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही बाळासाहेब आंबेडकरांनी तो ओबीसी असेल, मराठा असेल, वंचित बहुजन वर्ग जो आहे यांना सर्वांना जागा करण्याचे त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी जागा केले. त्यामुळं सर्व समाज जो आहे तो आता त्यांच्या मागे एकवटला जातोय, त्यांच्या विचारधारेला जोडला जातोय. आणि 2019चा जर विषय घेतला तर बाळासाहेब आंबेडकरांनी 6 जागा मागितल्या होत्या. किती? 6 जागा मागितल्या होत्या की ज्या 5 वेळा हरलेले आहेत काँग्रेस. त्या जागा सुद्धा काँग्रेसने त्यावेळेस दिल्या नाहीत आणि त्यावेळेस त्यांचं काय मत होतं की तुम्हाला 6 जागा देणं म्हणजे तुमची एवढी ताकद नाहीये. आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र हेच काँग्रेसवाले असं म्हणतायत की आमचे 27 आमदार पडले, तिकडं बीजेपीचेही पडलेले आहेत आणि इकडं सांगतायत आमचे खासदारही पडले. कोणामुळं पडले? तर आमचं जे काही मतदान आहे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ते सगळं वंचितकडे गेलं असं त्यांचं मत आहे. मग ही गोष्ट तुम्हाला इलेक्शनच्या अगोदर कळत नव्हती का? आणि इलेक्शन झाल्यानंतर समजलं ना की तुमचं आता बाळासाहेब आंबेडकरांकडे हे मतदान गेलेलं आहे आणि त्यांची मताची टक्केवारी जर बघितली तर 7.64 आहे. हे तुम्हाला कळलंय ना 2019ला. मग आत्ता जो काही मुद्दा चाललाय आपला, तर आत्ता तर त्यांची ताकद वाढतच चाललेली आहे. आणि राहिला महत्वाचा मुद्दा, जर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर जी काही बोलणी करतायत किंवा जी काही मांडणी करतायत, ही मांडणी जर बघितली तर ती RSS प्रणित असलेल्या भारतीय जनता पार्टीला सत्तेतून दूर करायचं आहे. कारण हा पक्ष संविधान विरोधी आहे, स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय या तत्वावर आधारलेला नाहीये किंवा हा पक्ष खोटारडा आहे म्हणून यांना सत्तेतून दूर करा, काही झालं तर यांना बाजूला ठेवा. प्रत्येक सभेमध्ये बाळासाहेब असं सांगतायत. हे खोटं वाटतंय? ऐका त्यांचा व्हिडिओ. वंचित आघाडी घेते. अरे बाबा, आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत. काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असताना हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून, त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत. पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत, अशी असणारी परिस्थिती. आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि राजकीय निर्णय काय आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोशाचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही, ही पहिल्यांदा खूनगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. ते तर म्हणतायत की माझी सत्ता जर आली, मी सत्तेमध्ये सहभागी झालो, तर मोदी आणि शहाला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. आणि मग असं म्हणणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला फायनान्स किंवा पैसा हा भारतीय जनता पार्टी कसा पुरवेल समजायला तयार नाही. वागळे साहेब, दुसरा तुमचा मुद्दा आहे की 2018च्या ह्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस एकत्र भेटतायत. मला एक साधी गोष्ट सांगा. आणि तुम्ही असंही म्हणतायत की ते कोणाला पाठीशी घालतायत ते त्यांनी सांगावं. आता ते सांगतील न सांगतील, पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा. आणि राहिली महत्वाची गोष्ट, वंचित बहुजन आघाडीचे हे अध्यक्ष आहेत तर ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि ज्यावेळेस एखादा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो, कोणत्या एका पार्टीचा किंवा 4 लोकांचा नसतो. त्यामुळे कोणी माणूस त्यांच्याकडे जातो काही कामं असतील ती करण्यासाठी. यात वावगं काही नाहीये. आणि राहिला महत्वाचा प्रश्न, आपले देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन कोणाला भेटतायत, कोणाची दोस्ती आहे म्हणतायत. मग ते बी टीम होऊ शकत नाहीत का? किंवा आता जी लोक तिथे जाऊन बसलीत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर, ती त्यांची बी टीम नाहीये का? तुम्ही त्याबद्दल बोलत नाहीये. अगदी बरोबर की तुम्ही त्याच्याबद्दल चक्र शब्द काढत नाहीयेत, परंतु इकडं मात्र वंचितला बी टीम म्हणताय, हे मात्र समजायला तयार नाहीये. तिसरा मुद्दा, तुम्ही असं सांगताय की
असुद्दीन ओवेसी बाळासाहेबांबरोबर होते, त्यांना सर्व काही माहिती आहे. वागळे साहेब, असुद्दीन ओवेसी आजपर्यंत कुठे काही बोलले नाही, किंवा त्यांना जर माहित असेल तर ते बोलतील ना. तुम्ही त्यांचं नाव कशाला मध्ये घेताय? चौथा मुद्दा असाच आहे, न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील हे त्यांच्या प्रत्येक मिटिंगला होते, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे. मग त्यांना बोलू द्या ना, तुम्ही कशाला बोलताय मध्ये? त्यांना माहिती आहे ते सांगतील ना, काही चुकीचं असेल बरोबर असेल. आणि पुढचा मुद्दा तुम्ही असा घेतलाय की जर बाळासाहेब आंबेडकरांना कुठल्याही पद्धतीमध्ये इंडिया आघाडीमध्ये सामीलच व्हायचं नाही, ती फक्त दिखावा करतायत आणि वेळ आली की ते सगळं फिसकवत आहेत आणि आपलं स्वतंत्र इलेक्शन लढवत आहेत, कारण त्यांना फॅसिझमला मदत करायची. आता मला एक साधी गोष्ट सांगा निखिल वागळे साहेब, 22 डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक पोस्ट आहे, त्या पोस्टमध्ये तुम्ही असं सांगितलंय की राहुल गांधींनी बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांची सन्मानाने इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेतलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर एक मोठं नाव आहे आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे. मित्रांनो, तुम्ही ती पोस्ट बाजूला वाचा. त्याच्यामध्ये हे असंही सांगतायत की बाळासाहेब आंबेडकरांचा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा देशामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांची टक्केवारी मताची सुद्धा 14 ते 15% आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचा जर इंडिया आघाडीत सहभाग झाला तर त्यांना तुम्ही देश पातळीवर स्टार प्रचारक म्हणून वापरू शकता. पुढे वागळे साहेब असेही लिहितात की शरद पवार यांनी त्यांची तिरकी चाल चालू नये आणि वंचित आघाडीला समाविष्ट करण्यासाठी अडथळा आणू नये. निखिल वागळे सर, हे तुमचं बोलणं 22 डिसेंबरच्या दरम्यानचं आहे आणि मग आत्ता तुम्ही असं सांगताय की बाळासाहेब आंबेडकरांनी सोनिया गांधीची भेट घेतली पाहिजे, राहुल गांधीची भेट घेतली पाहिजे. हा विरोधाभास कशासाठी? ती पोस्ट लिहिलेली तुमचीच आहे का? हे विचार तुमचेच आहेच का? आणि मग जर ते विचार तुमचे असतील तर 1.25 महिन्यात असं काय घडलं की आज तुम्ही डायरेक्ट उलट बोलताय की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली पाहिजे आणि यांना त्यांच्या इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायचंच नाहीये. जर व्हायचं नसेल तर बाळासाहेब मीडियामध्ये घेऊन कायला सांगतील की मोदीला जर गाडायचं असेल, बीजेपीला जर गाडायचं असेल, सत्तेतून बाहेर ठेवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र या. कशाला सांगतील? मीडियासमोर बाईट देत आहेत. आणि हे बाईट आहे की नाही, नागपूरच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलंय, मी सगळ्यांना मदत करायला तयार आहे, पण ही मंडळी मलाच गाडायला निघालीत, हे सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे. मग निखिल वागळे सर, असं 1 महिन्यात असं काय घडलंय 1-1.25 महिन्यामध्ये, हे समजायला तयार नाही. पुढचा तुमचा मुद्दा असा आहे की बाळासाहेब हे आंबेडकरांच्या नावाचा फायदा घेत आहेत. अहो, त्यांचा जन्मच आंबेडकर घराण्यामध्ये झालाय ना. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, हे विसरूच नका. आणि तुम्हाला माहित असून तुम्ही विसरल्यासारखं का बोलताय? आंबेडकरांचं नाव त्यांच्या बाजून मागून काढलंही जाऊ शकत नाही, ते निघणारही नाहीये. परंतु आंबेडकर घराण्यात जन्मल्यामुळं त्यांना किती, ज्याला म्हणतो ना काटेरी मुकुट त्यांच्या डोक्यावर, अशीच मौत पब्लिसिटी करून बाळासाहेबांचं राजकारण आजपर्यंत दाबून ठेवण्याचा प्रयत्न खूप लोकांनी केलाय. आणि बाळासाहेबांनाच असं केलं जाते असं काही नाही. इतिहास आपल्याला साक्षी आहे. पार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लोक असंच मागं बोलायची. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कशी केली तर असंच बोलून केली. महात्मा फुलेंची नावाची बदनामी अशीच केली. एवढंच तर काय, पण बाबासाहेबांना सुद्धा इंग्रजांच्या हस्तकायत असंच म्हणायचे. आणि जे बाबासाहेब आंबेडकर वंचित घटकांचा, बहुजनांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी घटना समितीत जायचं होतं, त्याच्यामध्ये तर दारा आणि खिडक्या घटना समितीच्या बंद करणारी ही काँग्रेस, त्यामध्ये बाबासाहेब गेलेच ना. आणि वंचितांचे हक्क आणि अधिकार हे घटनेमध्ये शाबूत केलेच ना. म्हणजे कितीही अडवलं तरी त्याही वेळेस आंबेडकरांनी आतमध्ये गेलेच. आणि आज सुद्धा काहीही झालं तरी हे आंबेडकर सुद्धा आतमध्ये जाणारच आहेत. ते स्वतःची ताकद वाढवत आहेत. हे तुमच्या का लक्षात येत नाहीये? आणि जर मग असं घडत असेल तर यांची ताकद नाहीये, किंवा हे जे काही जागा मागतायत, तुम्ही जे म्हणता ना यांची आता 4% मतदान, 4% मतदान, मग निखिल वागळे सर मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सांगत होते ते चुकीचं होतं की आत्ता बोलताय ते चुकीचं आहे. आणि त्यांना लोकसभेला तर 7.64% मतदान मिळाले ना. मग तुम्ही 4% हा का रेटा लावताय?
कशासाठी लावताय की तुम्ही हे 4%च मतदान आहे तुमच्याकडे म्हणून हे लोकांना का बिंबवण्याचा प्रयत्न करताय? अहो, ते विधानसभेचं मतदान आहे हो, ते 4%, ते बी 464 आहे आणि लोकसभेला 764 आहे. हे तुम्ही का जाणून बुजून हे करताय? आणि तुम्ही एवढं सांगताय की बाळासाहेबांचं राजकारण 90 पासून मला माहिती आहे. आणि मग जर तुम्हाला माहिती आहे तर बाळासाहेब 2 वेळा लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेलेत आणि व्ही पी सिंगांच्या काळामध्ये राज्यसभेवर गेले होते. पण तुम्ही जाणून बुजून काय सांगताय की फक्त खासदार व्ही पी सिंगाच्या काळात ते खासदार म्हणून गेले, फक्त बाकीचे दोन्हीचं का नाही सांगत आहे? काय याच्या मागे संदर्भ काय नेमका हे कळायला तयार नाही. आणि जो काही 12-12चा फॉर्म्युला दिलाय तो 12चा फॉर्म्युला त्यांचं मत आहे सगळ्यांनी समान घ्या, ह्यांनी मांडलंय. फक्त आता त्यांना स्वीकारायचं का नाही करायचं हे त्यांनी ठरवायचंय ना, आणि जे काही द्यायचं ते त्यांनी मांडलं पाहिजे. परंतु ते तसं म्हणतच नाहीये, तुम्ही तसं बोलत नाहीये. आणि इकडे मात्र सगळ्या गोष्टींचं खापर मात्र वंचित किंवा बाळासाहेबांवरून फोडण्याचा प्रयत्न करताय आणि सगळीकडेच चालते. कारण एखादा माणूस जर सच्चाईनं काम करत असेल तर त्याला चोहू बाजूनी घेरणारी मंडळी, कारण घेरणारी मंडळी बदमाश असतात, राजकारणी असतात, म्हणून सगळीकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. असं तर होत नाही ना. आणि तुमच्या बाबतीत तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही एक सच्चे निर्भीड पत्रकार आहात म्हणून तुम्हाला कुठल्याही चॅनलवर जास्त काळ थांबता नाही आलं. हा अनुभव तुमच्या मागे आहेच. तसंच बाळासाहेबांनी सुद्धा हेच त्यांचं काम चाललंय की त्यांना जे काही वंचित बहुजन घटकाला जाग करतायत. आणि आता जर त्यांच्या सभा बघितल्या तर खूप मोठ्या सभा होत आहेत. 25 नोव्हेंबरची सभा बघितली, संविधान के सन्मान में, खूप मोठी झाली. इकडे जर अमरावतीची सभा बघितली तर ती त्याच्यापेक्षा मोठी झाली. म्हणून की काय आत्ता तुम्हाला 1.25 महिन्यानंतर अशी उपरांती आली आहे आणि बाळासाहेबांवर बेछूट आरोप करताय. बरं, ते आरोप जे आहेत ते सिद्ध होतील न होतील माहीत नाहीये. कारण वर्बली अशीच माणसं एखाद्या माणसाला बदनाम करायचं असलं तर वर्बली बोलतायत. मग कोणी म्हणतं 500 कोटी घेतले, कोणी म्हणतं 200 कोटी घेतले, कोणी म्हणतं 1000 कोटी घेतले. हे काही कळायला तयार नाही. आणि वागळे सर, जर असं खरंच घडत असेल तर ते तुम्ही सिद्ध करू शकता का? नाहीये. आणि हे राजकारण आहे. ह्या राजकारणामध्ये कोणीही तुम्हाला प्रूफही देणार नाहीये, ते बोलणारही नाहीये. जे असेल ते पडद्यामागं असेल. पण मला असं वाटतं तुम्ही जर आंबेडकरी विचारधारेला मानत असाल, त्या राजकारणाला मानत असाल किंवा त्यांची विचारधारा जर तुम्हाला भावलेली असेल तर कोण फंडिंग करतं, कुठून करतं, काय करतं याच्याशी मतलब नाही. पण बाळासाहेबांचं जे काही राजकारण कालपासून आजपर्यंत पुढे पुढे चाललंय ते जर बघितलं तर बाळासाहेबांचं राजकारण पीक पॉइंटला आलंय. महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज, ओबीसी समाज, सर्व बहुजन वर्गातला माणूस बाळासाहेबांच्या मागे उभा राहतोय. म्हणून तर त्यांच्या एवढ्या प्रचंड सभा होत आहेत. आणि बाळासाहेबांनी तर सांगितलंय, सत्ता जर आली तर आपण मोदी आणि शहाला सुद्धा आतमध्ये टाकू. असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांना फंडिंग भारतीय जनता पार्टीच करेल हे मात्र न पचण्यासारखं आहे. डायजेस्टच होत नाही ही गोष्ट. आणि तुम्ही असं एका महिन्यात तुमचे विचार कसे बदलतात हे पण कळायला तयार नाही. आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला ट्रोल करताय. जर तुम्ही असं काही एका महिन्यातच बदलत असाल तर ती बोलणारी मंडळी ही सर्वसामान्य आहे. त्यांना एवढं राजकारणातलं काही बाकीचं माहितीही नसेल. पण जे आरोप बाळासाहेबांवर होत आहेत ते जर बघितलं तर खरोखर चुकीचं वाटतंय. म्हणजे चुकीचं मांडणारा तुम्ही पत्रकार नाहीत, अशा दृष्टीने मी ना लायक असं पत्रकार असं म्हटलंय. आणि जर समजा तुम्ही कोणाचं तरी ऐकून किंवा बाळासाहेबांचं राजकारण जे आज पीक पॉइंटला आले ते जर बघितलं आणि 1.5 महिन्यामध्ये इलेक्शन डिक्लेअर होतील लोकसभेच्या, बाळासाहेबांच्या इकडे सभा लाखोनी होत आहेत आणि जी मंडळींच्या राजकारणापासून दूर राहू शकत नाहीत अशी मंडळींच्या पायाखालची वाळू तर सरकली नाही ना. आणि मग काहीतरी करा, पण माउथ पब्लिसिटी करा आणि परत मागचं जसं राजकारण बाळासाहेबांना बदनाम करण्याचं होतं तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न तर करत नाहीत ना. मला तरी असं वाटतंय. आणि जर असं घडतच असेल तर मात्र तुम्हाला मी 100% सांगतो, तुम्ही जे म्हणताय हे चुकीचं आहे. आणि हे चुकीचं असल्यामुळं मी तुम्हाला तुमच्या जर काही मजबुरीने करत असाल तर त्याला मी ना लायक किंवा हे चुकीचं बोलणारा माणूस नाही म्हणून ना लायक. आणि जर तुम्ही खरंच तसं बोलत असाल तर मग मी तुम्हाला नालायक म्हणायला हरकत नाही.
मित्रांनो, आज एवढंच. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.